आपण महाराष्ट्र राज्यामध्ये 45+चा नारा दिलाय आणि आजच एका खासगी वृत्तवाहिनीमध्ये आलेल्या एक्झिट पोल नुसार महायुतीला 30 जागा तर महाविकास आघाडीला 18 जागा येतात. तर एकंदरीत त्याच्यावर काय सांगाल? एक असं आहे की बरं झालं किमान 30 तरी दाखवल्या, नाहीतर महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते 10-12च्या आसपासच महायुती राहील. आता ओपिनियन पोलमध्ये 30 आल्या, वेग वाढत चाललाय. सगळीकडे प्रचाराने प्रचंड वेग त्या ठिकाणी घेतलाय. पहिला टप्पा, दुसरा टप्पा विदर्भातला, तिसरा टप्पा आता आधीच सुद्धा निघाले, नंतर चौथा, पाचवा, सगळ्या टप्प्यामध्ये अगदी ग्राफिकली प्लास्टिक चेंज त्या ठिकाणी होईल आणि 25+ निश्चितपणाने आम्हाला यश मिळेल. रायगडच्या जागेवर देखील ओपिनियन पोल अनंत गीते यांच्याच बाजूने दाखवते, याच्यावर काय मला माहीत नाही. मला कुणी ओपिनियन पोल केला, काय केलं मला माहीत नाही. माझा जनतेवरती विश्वास आहे आणि मागे काहीतरी NDTVने ओपिनियन पोल केला त्यावेळेला माझ्या बाजूने होता, अन्य काही 3-4 ठिकाणी तसं होतं. मला विश्वास आहे की आज महायुतीचे 5 आमदार त्या ठिकाणी आहेत. गुजरात गुहागरमध्ये सुद्धा आमची प्रचंड ताकद त्या ठिकाणी आहे. मोठ्या फरकाने, असं दिसत त्या नाही, मोठ्या फरकाने यावेळेला महायुतीचा उमेदवार निवडते. रत्नागिरीच्या जागेवर देखील काल भास्कर जाधव यांनी स्टेटमेंट केले की उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ निघून गेली तरी त्यांना सद्बुद्धी सुचत नाहीये आणि अशी सद्बुद्धी त्यांना राहू दे, असं देखील त्यांनी स्टेटमेंट केलं. एक असं की टीका टिप्पणी करणं त्याच्यासाठी विरोधी पक्ष आहे आणि सगळी पावलं उचलत आहोत. प्रत्येक जागेवरती आम्हाला अभूतपूर्व यश मिळवायचं आहे. काही जागांच्या बाबतीमध्ये कॉन्शियस पॉलिटिकल निर्णय त्या ठिकाणी होतो आहे आणि तो निर्णय 1-2 दिवसात आम्हालाही माहिती आहे की निवडणूक अर्ज भरायचा शेवटची तारीख काय आहे. आम्हालाही कळतं, माहिती आहे ना की माहिती आहे. योग्य निर्णय 100% होईल. माहिती ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.